एका तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 4 जणांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल। चोपडा तालुक्यातील एका गावातील तरुणीवर गफूर गबू तडवी याने जीवे ठार मारण्याची धमकी देत तिच्याच घरात लैंगिक अत्याचार व काहींनी लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला। सदरची धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आली। या प्रकरणी 4 जणांविरोधात अडावत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। चोपडा तालुक्यातील एका गावात पीडित तरुणी एकटी असताना संशयित गफूर गबू तडवी याने दिनांक 3 जानेवारी रोजी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास पीडितेच्या घरात शिरला। त्याने पीडितेला ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केले। पुन्हा दुसऱ्या दिवशी तिला यावल तालुक्यातील एका गावात बोलावून घेतले। त्या ठिकाणी सरकारी दवाखान्याचे बांधकाम होत असलेल्या निर्जन स्थळी घेऊन जात तेथे पुन्हा अत्याचार केले आणि तरुणीला एकटेच सोडून तो तेथून पसार झाला। दिनांक 4 रोजी रात्रीच्या सुमारास तरुणी एकटीच असल्याचे दिसताच दारूच्या नशेत असलेल्या प्रतीक राजेंद्र कोळी, पंकज बुधा कुंभार व अमोल शत्रुघ्न कोळी अशा तिघांनी दारूच्या नशेत त्या तरुणीला अगोदर सहानुभूती दाखवली, मात्र त्यांनी देखील तिला जीवे ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। 4 जानेवारीच्या मध्यरात्री घडलेल्या घटनेने या प्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार अडावत पोलीस स्टेशनला भादवी कलम 376(1), 376(2)(a), 376(ड), 506, 510 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। चौघांना अटक करण्यात आली असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बुआ हे करीत आहेत। रोजी पोस्ट आहे तेथील एक पीडितेने पोस्टला येऊन फिर्याद दिली की तिच्यासोबत असं सामूहिक अत्याचाराची प्रकार झालेला आहे। त्या अनुषंगाने आदरणीय श्री डॉक्टर कुणाल सोनवणे सर यांना ही देखील माहिती मिळाली। त्यांनी शहानिशा करून आम्ही स्वतः घटनेची दखल घेऊन गुन्हा दाखल केला। रजिस्टर दाखल करून त्याची जी हकीकत होती त्यानुसार 4 आरोपी एकूण मिळून आलेले होते। त्यापैकी एक आरोपी आम्ही लागलेच गुन्हा दाखल झाल्यावर लागलेच त्याला अटक करण्यात आलेली होती। गफूर तडवी म्हणून जो मुख्य आरोपी होता, जो त्याने पीडितेच्या गावाचा असून त्याने पीडितेची जवळीक करून तिचा गैरफायदा घेत त्याने तिच्यावरती अत्याचार केला होता आणि त्या अनुषंगाने त्याला पीडितेला त्याने तिच्या गावाहून तिला केंगाव येथे भेटण्यासाठी बोलवलं आणि त्या ठिकाणी त्याने तिला एकटी सोडून तिथून तो फरार झाला। आणि त्यानंतर केंगाव येथील 3 मुलांनी, त्याच्यात एक अमोल तायडे म्हणून आहे, त्याच्यानंतर पंकज कुंभार आणि प्रतीक कोळी म्हणून असे 3 मुलांनी एका दारूच्या नशेत एकटी मुलगी पीडितेला पाहून तिने परत त्याच्यावरती रात्रभर त्याच्यावरती एक अत्याचार केलेला आहे। पीडितेने ज्यावेळेस फिर्याद दिली त्यावेळेस ती अनोळखी म्हणूनच होती आणि पीडित त्यांना ओळखत नव्हती। त्या अनुषंगाने हा तपास थोडा आरोपीचा तपास करणं किंवा त्याचं शोध घेणं खूप जिकरीचं काम होतं। परंतु सध्या याच्यामध्ये माननीय एसपीसो आणि ॲडिशनल एसपीसो असतील, चोपडे सर असतील आणि जीपीओ सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलीस शाखेचे आदरणीय नजर पाटील सर यांच्या मदतीने सगळे संपूर्ण टीमने चांगलं सहकार्य केल्याने आम्हाला ते आरोपी 2 सुरतून होते आणि 2 एक शिर्डीला असे 3 आरोपी घटना झाल्यापासून फरार होते आणि त्याची माहिती देऊन त्यांना संपर्क करून त्या पद्धतीने 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे। असे एकूण सदर गुन्ह्यामध्ये 4 आरोपी अटक करण्यात आलेली आहे। परिसरात देखील शांतता आहे, असं कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नाही। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी हेमकांत गायकवाड, चोपडा।